हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. माझं नाव आहे सायलेन. मी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सो आज आम्ही आलेलो आहे मालवणमध्ये देवबाग अटलांटिस रिसॉर्टमध्ये. सो बघूया आपण ही प्रॉपर्टी. खूप छान आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला देणार आहे मालवणमधल्या आमच्या स्टेची कंप्लीट टूर. आम्ही स्टे केलं होतं द अटलांटिस देवबागमध्ये. जर तुम्ही मालवण किंवा देवबाग फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजेच हा रिसॉर्ट तुमच्यासाठी योग्य आहे का याची कल्पना तुम्हाला नक्कीच येईल. चला तर मग टूर सुरू करूया. सर्वात आधी आहे रिसॉर्टचं एंट्रन्स. बाहेरून पाहिलं ते रिसॉर्ट खूप सुंदर आणि प्रीमियम वाटतं. आत येताच खूप शांत वातावरण जाणवतं. शहराच्या गडबडीपासून दूर आल्यावर अशी शांतता खरंच मनाला खूप छान वाटते. हे आहे रिसेप्शन एरिया. चेकिंग प्रोसेस आमच्यासाठी अगदी स्मूथ झाली. स्टाफ पण खूप नम्र आणि हेल्पफुल होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच एक्सपिरियन्स खूप चांगला होता. रिसेप्शनच्या बाजूलाच हा वेटिंग एरिया आहे. जर चेकिंगसाठी थोडा वेळ असेल किंवा फक्त निवांत बसायचं असेल तर ही जागा खूपच छान आहे. आता येऊया माझ्या आवडत्या भागाकडे. तर हे आहे रिसॉर्टचं रेस्टॉरंट. खरंच या जागेवरून नजर हटतच नव्हती. एका बाजूला स्विमिंग पूल आणि समोर अथांग समुद्र. अशा व्ह्यूसोबत ब्रेकफास्ट किंवा डिनर करणं म्हणजे एक वेगळाच अनुभव होता. आम्ही इथे बराच वेळ फक्त बसून व्ह्यू एन्जॉय करत होतो. स्विमिंग पूल खूप क्लीन आणि वेल मेंटेन्ड होतं. संध्याकाळी पूल आणि सी एकत्र दिसतात तेव्हा खूप सुंदर ॲटमॉस्फिअर तयार होते. या रिसॉर्टमध्ये एकूण 5 वेगवेगळ्या रूम कॅटेगरीज आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेट आणि रिक्वायरमेंटनुसार रूम निवडू शकता. रूम रेट साधारण 5,500 पासून सुरू होतात आणि सीझन व रूम टाईपनुसार बदलू शकतो. आता तुम्हाला दाखवते आम्ही ज्या रूममध्ये स्टे केलं होतं. आम्ही जकुझी रूम निवडली होती. रूममध्ये शिरताच पहिली गोष्ट जाणवली ती म्हणजे स्वच्छता. रूम खूप स्पेशियस, नीट आणि कम्फर्टेबल होती. इंटिरियर पण खूप सिंपल आणि एलिगंट होतं. आणि या रूमची सर्वात स्पेशल गोष्ट म्हणजे जकुझी. दिवसभर मालवण फिरून आल्यावर गरम पाण्यात निवांत शांत बसून रिलॅक्स करणं म्हणजे खरंच एक वेगळाच अनुभव होता. त्यामुळे आमचा स्टे अजून स्पेशल झाला. आणखी एक गोष्ट जी मला खूप आवडली ती म्हणजे या मधून दिसणारा हा व्ह्यू. समोर स्विमिंग पूल आणि त्याच्या पलीकडे समुद्र. सकाळी उठल्यावर असा नजारा पाहायला मिळणं म्हणजे दिवसाची सुरुवात पॉझिटिव्हच होते. जर तुम्ही हनीमून, ॲनिव्हर्सरी, बर्थडे सेलिब्रेशन किंवा फक्त रिलॅक्सिंग वॅकेशनसाठी येत असाल तर ही रूम कॅटेगरी नक्कीच कन्सिडर करू शकता. आम्ही इथे घालवलेला प्रत्येक क्षण खूप एन्जॉय केला. सकाळची शांतता, समुद्राच्या लाटा, पूल जवळ बसून घालवलेला वेळ आणि रूममधला आराम सगळंच खूप सुंदर होतं. माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सनुसार जर तुम्ही मालवणमध्ये सी व्ह्यू रिसॉर्ट शोधत असाल तर हा रिसॉर्ट एक चांगलाच पर्याय ठरू शकतो. तर ही होती द अटलांटिस देवबागची कंप्लीट टूर. तुम्हाला हा रिसॉर्ट कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.